आणि आता राज्याच्या राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट वर्षावर पोहोचले। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली। या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ ही भेट झाली, चर्चा झाली। मात्र भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ते पोहोचलेले होते। दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा देखील झाली। मात्र या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। तर राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। तर दोन्ही नेत्यांमध्ये भेट सुरू आहे, चर्चा देखील केली जाते। मात्र या भेटीचं चर्चेचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमके वर्षावर पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाच्या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने ही चर्चा केली जाते। मात्र चर्चेचे मुद्दे अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या भेट सुरू आहे आणि या भेटीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भात, या भेटीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। चेतन, राज्याच्या राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी घडामोड, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। शुभम निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। ज्या प्रकारची आपल्याला माहिती आहे की अवघ्या 2 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आलेला आहे हाती आणि मुंबई महापालिका सहित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याला कुठेतरी हिरवा कंदील दिलेला आहे। 4 महिन्यांमध्ये या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि पुढच्या महिन्याभरामध्ये अवघ्या या संदर्भातील नोटिफिकेशन जारी करावं लागणार आहे। परिणामी या भेटीला राजकीय अंगाने सुद्धा एक वेगळं महत्व मानलं जात आहे, कारण गेल्या काही काळापासून आपण सातत्याने पाहत आहोत भाजपकडून मनसेला महायुतीमध्ये सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडीला, विशेषतः पुणे महापालिकेत जर उद्धव ठाकरे यांना जर चितपट करायचं असेल तर निश्चितपणे राज ठाकरेंची साथ भाजप आणि महायुतीसाठी महत्वाची असेल। त्यामुळे या भेटीमध्ये आता ही राजकीय चर्चा झाली का ही पाहणं महत्वाचं असेल। शुभम, चेतन, एकीकडे ठाकरे बंधू महाराष्ट्रामध्ये अर्थातच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। खऱ्या अर्थानं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वाटाघाटी संदर्भात ही भेट महत्वाची मानली जाते का? निश्चितच, कारण आपण पाहिलं असेल याआधीही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती मनसेतील काही नेत्यांनी आक्षेप घेतलेला होता की पुन्हा ठाकरेंसोबत जायचं नाही, पुन्हा टाळी द्यायची नाही आणि परिणामी एकीकडे हिंदुत्वाच्या विचारावरती सातत्याने राज ठाकरे असतील आणि भाजप असेल एकाच व्यासपीठावर अनेक वेळा आपल्याला येताना पाहायला मिळाले। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे सुद्धा थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गेलेलं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे एकूणच राज ठाकरेंसाठी जर आता विचार शैली असेल किंवा एकंदरीत राजकीय अंगीकरणातून जर पाहिलं तर महायुती ही महत्वाचा आणि मुलाचा साथीदार ठरू शकतो। कारण जर एकही आमदार आणि एकही खासदार नसताना आता नगरसेवकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर राजकीय वर्तुळात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर निश्चितपणे भाजपसारखा एक सक्षम केंद्रात आणि राज्यात असलेला पक्ष जर सोबत असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे या अंगाला तरी आता पाहिलं तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे महायुतीमध्ये मनसे सामील होणार काही चर्चा पुढे रंगलेली आहे। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाची अपडेट या 2 राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।